मजबूत आवाज है आदरणीय सुजात दादा अंबेडकर, जोरदार शोर के बीच में बुलाइए। सुजात दादा से कहूंगा, फैज ने आपके लिए कहा था कि बोल के लब आजाद है तेरे। जय भीम। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, वंचित बहुजन आघाडीचा, आंबेडकर तुम आगे पढ़ो। जय 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 भीम, जय 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 भीम। समतेचे विचार रुजवणाऱ्या सर्व महामानवांना त्रिवार अभिवादन करतो। मंचावरती उपस्थित सर्व मान्यवर, तसेच इथे उपस्थित माझ्या माता भगिनी, वडीलधारी मंडळी, या चळवळीतले साथीदार आणि तसेच भारताचे संविधान मानणारे या देशातल्या प्रत्येक नागरिकाला माझा जय जिजाऊ, जय शिवराय, जय ज्योती, जय क्रांती, जय लहूजी, जय मल्हार, अस्सलाम वालेकुम आणि जय भीम। 2 वर्ष 11 महिने आणि 17 दिवस हे ड्राफ्टिंग कमिटीला भारताचं संविधान लिहायला लागले आणि 2 वर्ष 11 महिने आणि 17 दिवसांनंतर जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी कॉन्स्टिट्यूएंट असेंब्ली समोर संविधानाचं त्यांचं ड्राफ्ट समोर ठेवलं, तेव्हा त्यांनी एक महत्वाचं भाषण दिलं होतं आणि ती तारीख होती 25 नोव्हेंबर 1949। आणि म्हणून 25 नोव्हेंबर रोजी ज्या विजनांनी, ज्या विचारांनी आणि ज्या विचारधारेने साहेबांनी संविधान लिहिलं होतं, त्या विचारांना, त्या विजनला आणि त्या विचारधारेला वाचवून ठेवण्यासाठी आणि त्याचा सन्मान करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी 25 नोव्हेंबर रोजी शिवाजी पार्क वरती संविधान सन्मान महासभा घेत आहे। आणि मी आपल्या सर्वांना एवढं सांगतो की ह्याच्या पुढच्या प्रत्येक वर्षी वंचित बहुजन आघाडी 25 नोव्हेंबर रोजी शिवाजी पार्कला इतक्याच मोठ्या गर्दीनी, इतक्याच मोठ्या ताकदीनी, इतक्याच मोठ्या संख्येनी दरवर्षी संविधान महासभा घेत राहील।